नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. साहेब, मुलानी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज BLA ची आज मीटिंग झाली. या मीटिंग मध्ये कोणता विषय होता आणि लोकांच्या हिताचा प्रश्न होता आणि तुम्ही मार्गदर्शन चांगल्या परीने केलं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन दिले आहे आणि लोकांच्या हिताचे काम करण्यासाठी सांगितलंय, तर नेमका काय विषय आहे? SIR ही प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून आता चालू करण्यात आलेली आहे. 30 जून पासून ही प्रक्रिया चालू झालेली आहे. BLO घरोघरी जाऊन भेटी देणार आहेत आणि राजकीय प्रतिनिधी जे असतात BLA त्यांनी त्यांना सहकार्य करायचं आहे. अशा पद्धतीची ती योजना किंवा तसा तो कार्यक्रम आहे. यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मतदार यादीमध्ये प्रत्येक मतदाराचं नाव येणं ही त्यातली म्हणजे महत्त्वाची बाब आहे आणि त्याकरता सर्व राजकीय पक्षांनी याच्यामध्ये आपल्या परीने जास्तीत जास्त योगदान द्यावं अशी भारतीय म्हणजे जे निवडणूक आयोग आहे त्यांची अपेक्षा आहे तशी. तर त्यानुसार आम्ही आपल्या पक्षाकडून आपले BLA नियुक्त केलेले आहेत आणि जिथे काही कमी असतील तिथे आपले बाकीचे पदाधिकारी पण त्यामध्ये स्वतः BLAंना संपर्क साधून त्यामध्ये काम करतील. यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की BLO घरोघरी येऊन जे आपल्याला अर्ज देणार आहेत आपल्या मतदार यादीमध्ये नाव येण्यासाठीचे आणि त्यामध्ये जे काय मॅपिंगचे जे काय आपल्याला मुद्दे द्यायचे आहेत किंवा मॅपिंगचे जे काय आपल्याला तपशील द्यायचे आहेत ते असले नसले तरी तो फॉर्म आपल्याला त्यांना भरून द्यायचा आहे. ही त्यातली महत्त्वाची बाब आहे. कारण तो फॉर्म जर का BLO कडे गेला नाही तर आपलं नाव प्रारूप यादीमध्ये येणार नाही. प्रारूप यादीमध्ये आलं नाही तर मुख्य यादीमध्ये पण येणार नाही. तर ही त्यातली महत्त्वाची बाब आहे आणि BLAंना या माध्यमातून नेमकं काय करायला पाहिजे, BLA असण्याचे फायदे काय, या गोष्टीसाठी आपण याच्यासाठी आपण हे सगळं केलं पाहिजे याची थोडक्यात माहिती आज आपण या बैठकीमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जास्तीत जास्त ही माहिती आपण आपल्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि याच्यामध्ये जे काही काम करणारे लोक आहेत त्या प्रत्येकाला हे देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. कारण आत्ता या गोष्टीकरता जो कालावधी आहे तो अतिशय मर्यादित आहे. या कालावधीमध्ये हे सगळं काम होईलच असं नाही आहे, पण जितका होईल तेवढा आपल्याकडून जास्तीत जास्त प्रयत्न करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, काम आहे. आपलं जर का या यादीमध्ये नाव येण्याची आवश्यकता असेल तर आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. नाहीतर आपली नावं मतदार यादीतनं वगळली गेली तर पुन्हा मग ती आणणं ही अतिशय क्लिष्ट आणि अवघड बाब होऊन बसेल. तर माझी सर्व आपल्या मतदारांना सर्व पदाधिकाऱ्यांना ही विनंती आहे की यांनी या प्रक्रियेमध्ये पूर्ण क्षमतेने भाग घ्यावा. हे आज जे मीटिंग झाली आणि हे कालावधी किती दिलाय, किती तारखेपर्यंत आहे याची मुदत? 29 जुलै 2026 पर्यंत हा कालावधी आहे. त्यानंतर ऑगस्ट 5 तारखेला प्रारूप मतदार यादी येणार आहे. म्हणजे मुदत ही 29 जुलै पर्यंतच आहे. म्हणूनच म्हटलं की मुदत कमी असल्यामुळेच आपल्याला खूप पूर्ण क्षमतेने काम करण्याची गरज आहे. ओके, धन्यवाद साहेब.